नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की आता एव्हीजीसी सेक्टर जे आहे ते आता खूप मोठं होतंय, पण स्टुडंट्सला तरी एक प्रश्न असतो की नंतर जाऊन काय करायचं. त्यांच्यासमोर एखाद दुसराच कोर्स असतो, मेडिकल, इंजिनिअरिंग असंच असतं. तर त्याच्यासाठी सरकार असं काही करू शकतं की तो पण कोर्स उपलब्ध करू शकतं ज्याच्याकडून त्यांचा पाथ क्लिअर होईल. ते मला असं वाटतं अथर्वनी अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे. कारण आपल्याकडे अजूनही म्हणजे एवढी मोठी क्रिएटर्स इकॉनॉमी तयार होते. एक प्रकारे आपला यूथ खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होतोय, पण फॉर्मल एक त्याला जो शेप द्यायला पाहिजे एज्युकेशनमध्ये तो आपण फार देऊ शकलो नाही. आणि म्हणूनच आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्राला वेव्ज होस्ट करायला दिला. आणि वेव्सच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट जी झाली ती जसं आपल्याकडे IIT आहे तसं आता आपल्याकडे IICT सुरू झालं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे आपलं हब आहे की जे अशा प्रकारच्या क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये जो एक ह्युमन रिसोर्स आपल्याला लागतो किंवा जे ट्रेनिंग लागतं किंवा त्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं अशा सगळ्या गोष्टीची इकोसिस्टीम ते तयार करेल. आणि त्याचा उपयोग आपण हब म्हणून करू आणि त्याचे स्पोक्स वेगवेगळ्या ठिकाणी आपण तयार करू. सो या हब अँड स्पोक मॉडेलमुळे तुम्ही जो आता प्रश्न विचारला की आपल्याला पुढच्या काळामध्ये एखाद्या मुलाला असं वाटलं की करिअर या क्षेत्रात करायचंय आणि त्याकरता जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे तेही माझं या क्षेत्रातलं असलं पाहिजे. सो दॅट इज नाऊ व्हेरी मच पॉसिबल आणि ते आपण करतो. थँक्यू.